इचलकरंजीत जुन्या वादातून दोन गटात जोरदार हाणामारीचा प्रकार स्टेशन रोडवर सोमवारी रात्री घडला। तर वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या पोलिसांसह चौघे जण दगडफेकीत जखमी झाले। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सद्दाम हुसेन संधी यांच्या फिर्यादीनुसार 14 जणांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने स्टेशन रोडवरील पूर्णाकृती पुतळा परिसरात सोमवारी रात्री 12 वाजल्यानंतर अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने अनुयायी जमले होते। यावेळी जल्लोष साजरा करताना एकमेकांना धक्का लागल्याच्या कारणातून दोन गटात वाद झाला। या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले। यावेळी कृष्णा श्रावण कटारे, अमोल श्रावण कटारे, सिद्धार्थ नागेश विधाते, सूरज नागेश विधाते, ओंकार विधाते यांच्यासह 11 जण एकमेकांना मारहाण करत होते। त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तासाठी नियुक्त सद्दाम हुसेन संधी आणि होमगार्ड बडे हे दोघे हा वाद सोडवण्यासाठी गेले। यावेळी अमोल कटारे याने संधी यांच्या डोक्यात दगड मारून जखमी केले। तर मारहाणीत साहिल प्रदीप देडे, आनंदा लक्ष्मण साठे, बादल परिसर दोडमणी हे चौघे जखमी झाले। जमाव ऐकत नसल्याने जादा पोलीस बंदोबस्त मागवत दोन्ही गटांना पांगविले। जखमी संधी यांना उपचारासाठी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे। या प्रकरणी संधी यांच्या फिर्यादीनुसार कायदेशीर कामात अडथळा करून अमोल कटारे याने धाकाने कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी दुखापत केल्याने 14 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे। यामध्ये कृष्णा कटारे, अमोल कटारे, सिद्धार्थ विधाते, सूरज विधाते, ओंकार विधाते, साहिल देडे, आनंदा साठे, बादल दोडमणी यांच्यासह 6 अनोळखींचा समावेश आहे।